गुड मॉर्निंग स्टुडंट. मागच्या लेक्चर्समध्ये आपण याचा 12वीचा शेवटचा टॉपिक सुरू केलेला आहे. तो टॉपिक आहे लिनियर इनइक्वेशन्स. त्यामध्ये आपण पहिल्या लेक्चर्समध्ये इंट्रोडक्शन काही डेफिनेशन्स आपण घेतलेल्या आहेत. दुसऱ्या लेक्चर्समध्ये काही त्याचे आपण रिमार्क हे ते आपण सर्व घेतलेले होते. आणि एक्झरसाइज 7.1 हे आपण संपवलेले आहे. आता त्याच्या पुढचा पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे आणि तो पॉईंट म्हणजे एक्झरसाइज 7.2. पण त्याच्या अगोदर आपल्याला दोन डेफिनेशन्स, एक डेफिनेशन दिलेले आहे आणि एक रिमार्क आपल्याला दिलेला आहे. तो काय दिलेला आहे तो आपण सुरुवातीला पाहू आणि त्याच्यावरनं एक्झाम्पल्स कसं सॉल्व करायचं ते आपल्याला पाहिजे. सुरुवातीला डेफिनेशन बघा. डेफिनेशन कशाची आहे तर फिजिबल सोल्युशन. तर फिजिबल सोल्युशन कशाला म्हणायचं? अ सोल्युशन विच सॅटिस्फाय ऑल द कन्स्ट्रेंट्स. अ सोल्युशन विच सॅटिस्फाय ऑल द कन्स्ट्रेंट्स इज कॉल्ड ए फिजिबल सोल्युशन. म्हणजे आपले जे काही इक्वेशन्स दिलेले आहेत ते इक्वेशन्स त्याला आपण कन्स्ट्रेंट्स असं म्हणतो. दिलेले इक्वेशन्स म्हणजे काय असतात? हे कन्स्ट्रेंट्स असतात. ते काय केलं पाहिजे त्यांनी? सोल्युशन विच सॅटिस्फाय, म्हणजे जे इक्वेशन आहे ते इक्वेशन सॅटिस्फाय केले पाहिजे. म्हणजे जसं आपण अगोदरच्या काही एक्झाम्पल्समध्ये पाहिलेलंच होतं, ग्राफिकल सोल्युशन आपण फाइंड आउट केलेलं होतं. पण तिथं फाइंड आउट करत असताना आपण शेडेड पोर्शन दाखवलेला आहे. त्याच पद्धतीनं आपल्याला या दोन्ही लाईनचा शेडेड पोर्शनच दाखवायचा आहे. म्हणजे ह्या कन्स्ट्रेंटचा शेडेड पोर्शनच दाखवायचा आहे. पण फिजिबल सोल्युशन कशाला म्हटलेलं आहे? तर त्यांनी एक आपल्याला इथं रिस्ट्रिक्शन दिलेलं आहे. काय रिस्ट्रिक्शन आहे? एक्स इज ग्रेटर दॅन 0 आणि वाय इज ग्रेटर दॅन 0. आणि मी तुम्हाला सांगितलेलं होतं आपले एक्झरसाइज 7.1 त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 2 त्याच्यातलं पहिलं एक्झाम्पल्स आपण घेतलेलं होतं. एक्स इज ग्रेटर दॅन 0 आणि वाय इज ग्रेटर दॅन 0. म्हणजे एक्सची व्हॅल्यूज आणि वायची व्हॅल्यूज फर्स्ट क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह येते असं आपण सांगितलेलं आहे. बरोबर. म्हणून दिलेला तुमचा येणारा जो काही ग्राफ आहे तो ग्राफ आपला फर्स्ट क्वाड्रंटमध्येच येणार आहे. पण याला काय म्हणायचं? इथं एक रिमार्क दिलेला आहे. द रिस्ट्रिक्शन्स एक्स इज ग्रेटर दॅन 0 अँड वाय इज ग्रेटर दॅन 0 आर कॉल्ड नॉन निगेटिव्ह कन्स्ट्रेंट्स. हे दोन्ही कसे आहेत तर नॉन निगेटिव्ह कन्स्ट्रेंट्स आहेत. म्हणजे व्हॅल्यूज ऑफ एक्स मायनस घ्यायची नाही किंवा व्हॅल्यूज ऑफ वाय मायनस घ्यायची नाही. म्हणजे तो येणारा ग्राफ जो आहे आपला तो फक्त फर्स्ट क्वाड्रंटमध्येच आला पाहिजे असं आपल्याला ह्या नॉन निगेटिव्ह रिस्ट्रिक्शनवरनं सांगता येतं. तसंच त्याच्यावरनं आपल्याला आता एक्झाम्पल्स एक्झरसाइज दिले 7.2 त्याच्यातला फर्स्ट क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे. फाइंड द फिजिबल सोल्युशन. काय फाइंड आउट करायचं आहे तर फिजिबल सोल्युशन ऑफ द फॉलोइंग इन इक्वेशन्स. पण कशानुसार? ग्राफिकली. त्याचं फक्त फिजिबल सोल्युशन लिहायचं नाही तर ते आपल्याला काय लिहायचं आहे? ग्राफिकली सॉल्व करायचं आहे. तर त्यामध्ये आपल्याला एक एक्झाम्पल्स दिलेला आहे. 3x + 2y लेस दॅन ऑर इक्वल्स टू 18. सेकंड आहे 2x + y इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू 10. आणि नॉन निगेटिव्ह रिस्ट्रिक्शन आपल्याला दिलेलं आहे x अँड y इज पॉझिटिव्ह. दोन्ही व्हॅल्यूज ऑफ x आणि y कसे असतात? पॉझिटिव्ह असतात. कोणत्या क्वाड्रंटमध्ये तर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. म्हणूनच आपण सांगितलेलं होतं येणारा जो काही ग्राफ आहे तो ग्राफ आपला फर्स्ट क्वाड्रंटमध्येच येणार आहे. बरोबर. आता आपण एक्झाम्पल्स घेतलेलं आहे. मी अगोदरच तुम्हाला सांगितलेलं होतं एक इक्वेशन असेल तर 2 पॉईंट येणार आहेत आपले, 2 इक्वेशन असतील तर 4 पॉईंट येणार आहेत. तेच परत एक वेळेस आपल्याला करायचं आहे. मी याच्या अगोदरच्या लेक्चर्समध्ये पण तुम्हाला सांगितलेलं होतं प्रत्येक एक्झाम्पल्समध्ये आपल्याला याच पद्धतीनं एक्झाम्पल सॉल्व करायचे आहे. तर आता मी पहिलं इक्वेशन घेणार आहे. 3x + 2y इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू 18. आता याचं सोल्युशन काय? फर्स्ट इक्वेशन 3x + 2y इज इक्वल्स टू 18. आपली मेथड काय? पहिली व्हॅल्यूज y इज इक्वल्स टू 0, दुसरी व्हॅल्यूज x इज इक्वल्स टू 0. प्रत्येक एक्झाम्पल्समध्ये तुम्हाला याच पद्धतीनं सॉल्व करायचं. बघा कसं? फर्स्ट व्हॅल्यूज y इज इक्वल्स टू 0 घेतले आपण.
आणि नंतर एक्स इज इक्वल्स टू काय घ्यायचं आपल्याला 0 घ्यायचं आहे. 2 पॉईंट आपल्याला फाइंड आउट करता येतील याच्यावरनं. बघा पहिला मग वायची किंमत 0 पुट केली तर 3x इज इक्वल्स टू 18 आलं आणि x इज इक्वल्स टू काय होईल 3 मल्टिप्लायला डिवाइड होईल 3 संग 18 म्हणजे व्हॅल्यूज ऑफ एक्स ए काय आला पॉईंट 6,0. एक्स कोऑर्डिनेट सुरुवातीला लिहा आणि नंतर वाय कोऑर्डिनेट्स आपण लिहितो. ह्या झाला पहिला पॉईंट. दुसरं आता एक्स इज इक्वल्स टू 0 पुट करा म्हणजे 2y इज इक्वल्स टू 18 येणार आणि y इज इक्वल्स टू 18/2 म्हणजे y इज इक्वल्स टू व्हॅल्यू झाली 9 दुनी 18 म्हणजे पॉईंट बी आला आपला 0,9. प्रत्येक एक्झाम्पल्समध्ये हीच कंडिशन आपल्याला वापरायची आहे. नसेल तर मी मागच्या एका एक्झाम्पल्समध्ये तुम्हाला डायरेक्ट पण सोडून दाखवलेलं आहे. तसं तुम्ही टेबलनुसार डायरेक्ट जरी लिहिलात तरी काय अडचण येणार नाही. सेकंड दुसरं इक्वेशन काय 2x + y 2x + y लेस दॅन ऑर इक्वल्स टू 10. 2x + y इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू 10. व्हॅल्यूज आपण काय पुट करतो पहिली y इज इक्वल्स टू 0. y इज इक्वल्स टू 0 पुट केलं. आता नेक्स्ट पॉईंट आपल्याला फाइंड आउट करायचं. वायची किंमत 0 पुट करायचं 0 पुट केलं तर 2x इज इक्वल्स टू 10 म्हणजे x इज इक्वल्स टू 10/2 x इज इक्वल्स टू व्हॅल्यूज काय येते 5 म्हणजे पॉईंट सी आला आपला 5,0. x कोऑर्डिनेट सुरुवातीला लिहा y कोऑर्डिनेट्स नंतर. परत x इज इक्वल्स टू 0 घ्या x इज इक्वल्स टू 0. आता x ची किंमत 0 पुट केली तर डायरेक्ट y इज इक्वल्स टू 10 येतं बरोबर. म्हणजे पॉईंट डी काय झाला आपला 0,10. पॉईंट डी काय झाला 0,10. आता आपल्याला ग्राफ ड्रॉ करायचा. पॉईंट आपल्याकडे आले त्याच्यानंतर डायरेक्ट ग्राफ ड्रॉ करायचं. तर ग्राफमध्ये एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस आपण ड्रॉ करतो प्रत्येक वेळेस. आता येणारा ग्राफ आपला फर्स्ट क्वाड्रंटमध्येच येणार आहे म्हणून मी फर्स्ट क्वाड्रंट या पद्धतीनं ड्रॉ केला. आता व्हॅल्यूज ऑफ एक्स 6 दिले आहे आणि इथं 5 दिले आहे. व्हॅल्यूज ऑफ वाय 9 आणि 10 आहे. मी तर स्केल थोडासा वेगळा घेणार आहे म्हणजे 5 आणि 10 5 आणि 10 म्हणजे आपला स्केल कसा झाला ऑन एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस म्हणजे 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 5 युनिट्स. त्याच पद्धतीनं 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 5 युनिट्स म्हणजे एवढं जे काही अंतर आहे ते अंतर आपण किती घेतलं तर 5 युनिट्सनं घेतलं. आता मी पहिला पॉईंट लिहिणार आहे. पॉईंट ए 6,0 आहे म्हणजे तो पॉईंट्स आपल्याला कुठं लिहिता येईल इथं पॉईंट ए 6,0 बरोबर आहे. पॉईंट बी काय हा पॉईंट इथं येईल. पॉईंट बी दिला आपल्याला 0,9. आता हे दोन्ही पॉईंट्स काय करायचं जोडायचं. याचं इक्वेशन लिहा लाईनचं 3x + 2y किंवा इथं लिहा 3x + 2y. इनइक्वेलिटी कशी आहे लेस दॅन ऑर इक्वल्स टू 18 आहे. नंतर दुसरा पॉईंट सी हा पॉईंट इथं 5,0 आणि पॉईंट डी हा पॉईंट डी 0,10 बरोबर. परत एक वेळेस हे दोन पॉईंट्स काय करायचे जोडायचे. याचं सुद्धा लाईनचं इक्वेशन लिहा काय 2x + y लेस दॅन ऑर इक्वल्स टू 10. आता इथं दोन्ही इनइक्वेलिटी आपल्याला कशा दिलेल्या आहेत लेस दॅन आणि इक्वल्स टूच दिलेले आहेत. म्हणजे ते दोन्ही लाईन्स आपल्या कुठे येतात ओरिजिन साईडकडे आपण ड्रॉ करतो. पण इथं ड्रॉ करत असताना दोन्ही लाईन्स ह्या लाईनच्या बाहेर इकडं नाही आला पाहिजे आणि या इकडं नाही आला पाहिजे. म्हणजे तो फक्त कुठं जाणार आहे ओरिजिन साईडलाच जाणार. म्हणजे ह्या दोन्ही लाईनचा आपल्याला फक्त काय ड्रॉ करायचा आहे
तर कॉमन पोर्शनच फक्त ड्रॉ करायचं. कशामुळं? कंडिशन काय आपली? नॉन निगेटिव्ह रिस्ट्रिक्शन फक्त आपल्याला घ्यायचं आहे. नॉन निगेटिव्ह रिस्ट्रिक्शन मीन्स x इज ग्रेटर दॅन 0 अँड y इज ग्रेटर दॅन 0. ही कंडिशन आपल्याला घ्यायची आहे. म्हणून काय केलं आपण? फक्त फर्स्ट क्वाड्रंटमध्येच येणारा तो काही ग्राफ आपण ड्रॉ केलेला आहे. फक्त इथं काय एक पॉईंट येतो आणि तो पॉईंट फक्त त्याला नाव द्या. दोन्ही लाईनचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन, तो पॉईंट फक्त तिथं आपण लिहायचं. आता याचं सोल्युशन काय लिहिणार? जे मागच्या वेळेस आपण लिहिलेलं होतं, शेडेड पोर्शन इज ए सोल्युशन ऑफ ए गिवन इन इक्वेशन्स. प्रत्येक वेळेस तुम्हाला तेच लिहायचं. काय लिहिणार? कन्क्लुजन काय लिहिणार? द शेडेड पोर्शन इज ए सोल्युशन ऑफ गिवन इन इक्वेशन्स. फक्त आपल्याला हे कशामुळे काय ड्रॉ करायचं आहे? तर ग्राफिकलीनुसार ड्रॉ करायचं आहे. अशा पद्धतीनं आपण याचं ग्राफिकली सोल्युशन फाइंड आउट केलं. जर याचं फिजिबल सोल्युशन डायरेक्ट इक्वेशन लिहा म्हटलं तर कसं लिहिणार? तो आपल्याला पुढच्या पॉईंटमध्ये लिहायचा आहे, तरी आपल्याला लिहिता येतं द फिजिबल सोल्युशन इज. कसा? सुरुवातीला ओरिजिनपासून सुरुवात करा. ओ, परत पॉईंट कुठं आला? इथं सी, परत पी आला आहे, परत बी आहे आणि परत ओ आहे. काय लिहिणार? ओ सी पी बी ओ. जिथून सुरुवात झालं आणि शेवट पण तिथंच आपण केलं. असं आपणाला फिजिबल सोल्युशन लिहिता येतं. फिजिबल सोल्युशन. फिजिबल सोल्युशन म्हणजेच काय लिहिलं आपण? जो काही कॉमन पोर्शन आहे, शेडेड पोर्शन आहे, त्या शेडेड पोर्शन म्हणजेच आपलं इथं काय येणार आहे? आता फिजिबल सोल्युशन येणार आहे. असं आपण डेफिनेशनमध्ये पण सांगितलं होतं. काय? सोल्युशन विच सॅटिस्फाय ऑल द कन्स्ट्रेंट्स. म्हणजे जे काही दोन इक्वेशन आहे ते दोन इक्वेशन म्हणजेच त्याचं फिजिबल सोल्युशन आहे असं आपणाला सांगितलेलं आहे. अशा पद्धतीचं आपणाला हे फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे. प्रत्येक एक्झाम्पल्समध्ये आपल्याला याच पद्धतीनं कंडिशन वेगळ्या वेगळ्या लिहायच्या आहे. येथे लक्षात, सुरुवातीला x इज इक्वल्स टू 0 घ्या, नंतर y इज इक्वल्स टू 0, पॉईंट काढा, पॉईंट काढल्यानंतर ग्राफ काढा आणि येणारा जो काही कॉमन पोर्शन आहे, कॉमन पोर्शन इज ए सोल्युशन ऑफ ए गिवन ग्राफ असं आपणाला म्हणता येतं. नसेल तर त्याचं फिजिबल सोल्युशन आपल्याला लिहायचं म्हटलं तरी या पद्धतीनं आपल्याला फिजिबल सोल्युशन लिहिता येईल. येथे लक्षात. आता आणखी पुढचं अशाच पद्धतीचं तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करायचे. एकूण टोटल आपल्याला 7 एक्झाम्पल दिलेले आहेत. त्यापैकी मी पहिले एक्झाम्पल्स तुम्हाला घेतलेलं आहे. तिसरे एक्झाम्पल्स, 7वा आणि 8वा एक्झाम्पल्स आपल्या सिलेबसमधून आता कट केलेलं आहे. पण याच पद्धतीनं तुम्हाला इक्वेशन दिलेलं आहे आणि तसंच सोडवायचं आहे. म्हणजे काही अडचण येणार नाही. जरी तुम्ही ते एक्झाम्पल सॉल्व केलं तरी काही अडचण येणार नाही. ठीक आहे. मग आता आपण असंच दुसरे एक्झाम्पल्स पाहू. क्वेश्चन काय म्हणला? फक्त आपल्याला टू फाइंड द फिजिबल सोल्युशन ग्राफिकली म्हटलेलं आहे. म्हणजे या पद्धतीनं आपल्याला याचा ग्राफ ड्रॉ करता येतो. काय? सेकंड इक्वेशन 2x + 3y लेस दॅन ऑर इक्वल्स टू 6. सेकंड आहे 2x + 3y लेस दॅन ऑर इक्वल्स टू 6. x + y ग्रेटर ऑर इक्वल्स टू 2. x इज ग्रेटर दॅन 0, y इज ग्रेटर दॅन 0. म्हणजे आपलं नॉन निगेटिव्ह रिस्ट्रिक्शन्स आपल्याला दिलेलं आहे. सेम कंडिशननुसार आहे. फक्त इथे एक इनइक्वालिटी चेंज केलेली आहे. मागच्या वेळेस दोन्ही लेस दॅन होते, आता इथे एक ग्रेटर दॅन आहे. लेस दॅन आणि ग्रेटर दॅन. पण आपली प्रोसिजर सेमच असणार आहे, कोणतं जरी एक्झाम्पल असेल तरी. आता आपल्याला एकूण परत एक वेळेस 2 इक्वेशन दिलेले आहेत.
सुरुवातीला आपण काय फाइंड आउट करणार, 3x + y = 6, बरोबर. दुसरं x + y = 2, बरोबर आहे. म्हणजे आता पहिली व्हॅल्यूज मी काय घेणार, y = 0, दुसरी व्हॅल्यूज x = 0. त्याच पद्धतीने तर y = 0 घ्या, x = 0 घ्या. एकूण 4 पॉईंट आपल्याला फाइंड आउट करता येतील. पहिला जर y = 0 पुट केला इथं तर 2x = 6 आलं, म्हणजे x = 6/2. पॉईंट आला आपला 3, हा पॉईंट A 3,0. आता x 0 पुट करा, म्हणजे 3y = 6 आलं, y = 6/3, म्हणजे y = काय आलं 2. पॉईंट B काय आला आपला 0,2. अगोदरच मी सांगितलेलं तुम्हाला प्रत्येक एक्झाम्पल्समध्ये सेम कंडिशन. पॉईंट आले, ग्राफ काढा, ग्राफमध्ये कॉमन पोर्शन इज ए सोल्युशन ऑफ ए गिवन फिजिबल सोल्युशन्स, असं आपल्याला म्हणता येईल. सेम कंडिशन, y = 0 आहे, म्हणजे x = 2 आलं डायरेक्ट. पॉईंट C 2,0. परत x 0 लिहा, y = परत एक वेळेस 2 आलं. पॉईंट D लिहा 0,2. आता ग्राफ काढा. ग्राफमध्ये आपण काय सांगतोय, x ॲक्सिस आणि y ॲक्सिस, x ॲक्सिस आणि y ॲक्सिस. पॉईंट 1 2 3, 1 2 3. पहिला पॉईंट्स लिहा, पॉईंट A आणि B. पॉईंट A किती आहे, 3,0 आहे. पॉईंट B काय आला आहे 0,2 आहे. परत हे दोन लाईन्स जोडा, या लाईनचं इक्वेशन 2x + 3y ≤ 6 आहे. दुसरं 2 आणि 2 दोन्ही पण व्हॅल्यूज 2 दिलेले आहेत, म्हणजे इथं पॉईंट C 2,0 आणि पॉईंट D 0,2. परत एक इक्वेशन x + y is greater or equals to 2. x + y is greater or equals to 2 झालं. आता याचा कॉमन पोर्शन मला ड्रॉ करायचं. काय ड्रॉ करायचं आहे, कॉमन पोर्शन. इथं आपण दोन्ही व्हॅल्यूज कशा आहे, लेस दॅनच आहेत. ही व्हॅल्यू लेस दॅन आहे म्हणजे आपण कुठं घेतो, ओरिजिनकडेच घेतो. ही व्हॅल्यूज लेस दॅन आहे म्हणजे ओरिजिनकडेच घेतो, हे लक्षात ठेवा. आणि नॉन निगेटिव्ह रिस्ट्रिक्शन्स आपल्याला दिलेले आहेत, x > 0, y > 0, बरोबर. आता इथं कसं लिहिणार, पहिली व्हॅल्यूज कशी आहे, x < 6 आहे, लेस दॅन. इनइक्वालिटी कशी आहे, लेस दॅन. म्हणजे ह्या लाईन्सवरनं मी कॉमन पोर्शन जर ड्रॉ केला तर या पद्धतीनं होईल. कॉमन पोर्शन या पद्धतीनं झाला. आणि दुसऱ्या लाईनचा, ह्या दिलेल्या दुसऱ्या लाईनचा कसा आहे, ग्रेटर दॅन आहे. ग्रेटर दॅन म्हटल्यानंतर या पद्धतीनं आपल्याला दुसऱ्या लाईन्स ड्रॉ करता येतील, बरोबर. आणि शेवटी आपण काय लिहितो, देअरफॉर द शेडेड पोर्शन इज ए सोल्युशन ऑफ गिवन इनइक्वेशन्स, असं आपल्याला याचं सोल्युशन लिहिता येतं. आणि जर तुम्हाला फिजिबल लिहायचं सोल्युशन तर काय, देअरफॉर द फिजिबल सोल्युशन. काय फिजिबल सोल्युशन, पॉईंट C A किंवा AC B आणि A हा तुमचा काय झाला, त्याचा फिजिबल सोल्युशन झालेला. प्रत्येक एक्झाम्पल्सला आपण काय करतोय, y = 0, x = 0. फक्त तुमची दिलेली जी काही इनइक्वालिटी आहे त्या इनइक्वालिटीनुसार त्या लाईन्स ड्रॉ करायच्या. पण नॉन निगेटिव्ह रिस्ट्रिक्शन्स आहे, याच्या खाली
किंवा इकडं आपल्याला लाईन ड्रॉ करायच्या नाहीत. म्हणजे त्या दोन लाईनचा कॉमन पोर्शन म्हणजेच आपला रिक्वायर्ड सोल्युशन ऑफ ए गिवन इनइक्वेशन्स असं आपणाला सांगता येतं. तिसरं एक्झाम्पलसुद्धा असंच आहे. ते एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व करायचं आहे. ते आपल्या सिलेबसमधनं कॅन्सल केलेलं आहे, तरी पण काय करा, तुम्ही ते एक्झाम्पल सॉल्व करा. सोपं एक्झाम्पल आहे, बरोबर. तर मी त्याच्या पुढचं एक्झाम्पल घेणार आहे. ते थोडंसं वेगळं, म्हणजे त्याच्यानुसारच दिलेलं आहे, पण आपले फक्त दिलेले जे काही व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज फक्त काय होतात, चेंज होतात. कशा? आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे त्याच्यातलं कुठलं, एक्झाम्पल्स नंबर 4. काय एक्झाम्पल आहे बघा. x + 4y ≤ 24. चौथं एक्झाम्पल, x + 4y ≤ 24. 3x + y again ≤ 21. 3x + 4y ≤ 21. 3x + y <= 21. x + y <= 9. x + y <= 9. आणि नॉन निगेटिव्ह रिस्ट्रिक्शन्स म्हणजे आता या एक्झाम्पल्समध्ये आपल्याला एकूण 3 एक्झाम्पल्स म्हणजे 3 इक्वेशन्स, 3 कन्स्ट्रेंट्स दिलेले आहेत आणि त्या 3 कन्स्ट्रेंट्सवरनं एकूण 6 पॉईंट तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे आणि ते आलेले 6 पॉईंट परत आपल्याला ग्राफवरती दाखवायचे आहेत. सेम प्रोसिजर करायचं आहे, फक्त कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा, ग्राफ चुकणार नाही. बघा, पहिलं x + 4y = 24. म्हणजे पहिली व्हॅल्यूज आपण y = 0 घेतो, परत दुसरी व्हॅल्यूज x = 0 घेतो, बरोबर. y = 0 पुट केलं तर x = डायरेक्ट येतं 24. म्हणजे पॉईंट ए काय आला, 24,0. परत x = 0 पुट केला, 4y = 24 येतं. y = 24/4 किती होतं, 6. y = 6 आलं. म्हणजे पॉईंट बी आला आपला 0,6. हे पहिल्या एक्झाम्पलसाठी झालं. दुसरं 3x + y = 21. 3x + y = 21. परत एक वेळेस y = 0 घ्या आणि परत x = 0 घ्या. सेम कंडिशन. आता y 0 पुट केला तर 3x = 21 आलं. म्हणजे x = 21/3. x = 7. पॉईंट C 7,0. आणि लास्ट x = 0 पुट करा, म्हणजे y = 21. पॉईंट D लिहिता येईल आपल्याला 0,21. पण इथे एकूण आपल्याला 3 इक्वेशन दिलेले आहेत. 2 इक्वेशननुसार काढले आपण. पुढचं x + y = 9. म्हणजे y = 0 घेतला तर, आणि परत x = 0 घ्या. y 0 पुट केला म्हणजे x = 9 आलं. पॉईंट D झाला. नंतर E घ्या 9,0. परत x 0 घ्या, म्हणजे y = परत 9. म्हणजे पॉईंट F 0,9. सेम प्रोसिजर करतो आपण, फक्त इक्वेशन चेंज झालं, व्हॅल्यूज फक्त चेंज होणार. इथे एकूण मी 6 पॉईंट फाइंड आउट केलेले आहेत. आता हे 6 म्हणजे एकूण आपल्याला 3 काय लिहायचे आहेत, 3 लाईन्स ड्रॉ करायच्या आहेत आणि त्याचं आपल्याला फिजिबल सोल्युशन लिहायचं. 3 लाईनचं फिजिबल सोल्युशन.
तर आता सुरुवातीला एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. काय लिहिणार? एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. आपल्याला दिलेलं आहे 24, परत 7 आहे, परत 9 आहे. मॅक्झिमम व्हॅल्यूज वाय 6, 21 आणि 9, म्हणजे सर्व व्हॅल्यूज 3च्या मल्टिपलमध्ये आहेत. 3च्या मल्टिपलची व्हॅल्यूज लिहा. 3, 6, 9, 12, 15, 18, 21, 24. सेम या पद्धतीनं पण इकडं लिहा. आता लाईन्स ड्रॉ करायचे. पहिला पॉईंट काय? पॉईंट ए 24,0. पॉईंट बी हा पॉईंट 0,6 आहे. ही लाईन्स या पद्धतीनं आपल्याला ड्रॉ करता येईल. इक्वेशन 4x + 4y ≤ 24 आलं. पुढचं 7 आहे. 7 इथं घ्या पॉईंट सी 7,0. पॉईंट डी 0,21. हे दोन पॉईंट्स परत एक वेळेस जोडायचे. इक्वेशन काय? 3x + y ≤ अगेन 21. आणि पुढचा पॉईंट ई 9,0 आणि परत एफ 0,9. परत एक वेळेस हे दोन पॉईंट्स काय करा? जोडा. इक्वेशन काय? x + y ≤ 9. म्हणजे ह्या तिन्हीचं इन इक्वेशन आपल्याला कसं दिलेलं आहे? लेस दॅन. आणि लेस दॅन म्हटलं की आपण त्याचा कॉमन पोर्शन कुठे लिहितो? तर ओरिजिन साईडला ड्रॉ करतो. म्हणजे ह्या तिन्ही लाईन्सचा कॉमन पोर्शन इथे एक पॉईंट पी, इथे एक पॉईंट पी, म्हणजे इंटरसेक्शन जो काय असेल तो इंटरसेक्शन दाखवायचा आणि हा कॉमन पोर्शन लिहायचं. म्हणजे तुम्ही काय लिहिणार इथं? सोल्युशन देअरफॉर द शेडेड पोर्शन इज ए सोल्युशन ऑफ गिवन इन इक्वेशन्स. आणि जर याचं फिजिबल सोल्युशन लिहायचं म्हटलं तर देअरफॉर द फिजिबल सोल्युशन इज. फिजिबल सोल्युशन कसं? पहिला पॉईंट ओ, परत हा इंटरसेक्शन सी, ओ सी, परत पी क्यू बी आणि परत तो ओरिजिनकडे जाणार. अशा पद्धतीनं आपल्याला याचं फिजिबल सोल्युशनसुद्धा लिहिता येतं. म्हणजे 2 इक्वेशन दिलं असताना आपण सॉल्व केलं आणि 3 इक्वेशन दिलं असतानासुद्धा अशा पद्धतीनं तुम्ही ग्राफ ड्रॉ करायचा आहे. पण इथं प्रत्येक वेळेस तुमचा स्केल लिहायचा आहे, तुम्ही कंपल्सरी लिहा. इथं आपण फक्त आता 3 युनिट्स लिहिलेलं आहे. ऑन एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर = 3 युनिट्स. हे तुम्ही ग्राफ पेपरवरती ड्रॉ करत असताना तिथं लिहा कंपल्सरी. येथे लक्षात? तरी लक्षात येत नसेल तर कसं लिहिणार? स्केल ऑन एक्स ॲक्सिस 1 सेंटीमीटर = 3 युनिट्स लिहिला मी. ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर = अगेन 3 युनिट्स. अशा पद्धतीनं आपण एक्झाम्पल्स नंबर 4 सॉल्व केलेलं आहे. याच्या अगोदरच्या दोन्ही एक्झाम्पल्समध्ये फक्त आपल्याला 2 इक्वेशन दिलेले होते, त्याच्यानुसार आपण ग्राफ ड्रॉ केला होता. इथं आपल्याला 3 एक्झाम्पल्स दिलेले आहेत, 3 इक्वेशन्स दिलेले आहेत, त्याच्यानुसार असं आपल्याला ग्राफ ड्रॉ करायचा आहे. म्हणजे किती जरी इक्वेशन दिले त्यानुसार त्याच्या लाईन्स घ्या, तसं इक्वेशन फाइंड आउट करा आणि ग्राफ फाइंड आउट करा. आणि जे काही त्यांचा कॉमन पोर्शन आला, दिस इज द कॉमन पोर्शन ऑफ ए सोल्युशन ऑफ ए गिवन इन इक्वेशन्स. आणि त्याचा फिजिबल सोल्युशनसुद्धा तुम्हाला या पद्धतीनं जे काही शेडेड पोर्शन दाखवलं आहे, शेडेड पोर्शनच्या जे काही पॉईंट्स आहेत
बाउंड्री पॉईंट्स, तो बाउंड्री पॉईंट्स लिहिणे म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो, फिजिबल सोल्युशन. येते लक्षात. आता याच्यातलं मी नेक्स्ट एक्झाम्पल म्हणजे एक्झाम्पल्स नंबर 5. त्याच्यामध्ये सुद्धा थोड्याशा वेगळ्या व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या आहेत. कशा वेगळ्या व्हॅल्यूज आहेत ते बघा. क्वेश्चन नंबर 5 आहे. काय म्हटलं आहे, 0 लेस दॅन ऑर इक्वल्स टू एक्स लेस दॅन ऑर इक्वल्स टू 3. परत 0 लेस दॅन ऑर इक्वल्स टू वाय लेस दॅन ऑर इक्वल्स टू 3. परत एक्स प्लस वाय लेस दॅन ऑर इक्वल्स टू 3. फाईव्ह आहे. पुढं 2x प्लस वाय 2x प्लस वाय इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 5. बरोबर. आता इथे एकूण आपल्याला किती इक्वेशन्स दिलेले आहेत, कोण सांगते. इक्वेशन सुरुवातीला आपल्याला एकूण किती इक्वेशन दिलेलं आहे. इथे नॉन निगेटिव्ह रिस्ट्रिक्शन आणि त्यासोबतच एक इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला एकूण इथं 4 इक्वेशन्स दिलेले आहेत. 1, 2, 3 आणि 4. पहिलं जर इक्वेशन तुम्हाला लिहायचं म्हटलं याच्यानुसार x इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू 3 आहे. म्हणजे पहिलं इक्वेशन काय होईल, x इज इक्वल्स टू 3 डायरेक्ट इक्वेशन. दुसरं सेकंड y इज इक्वल्स टू 3 हे पण डायरेक्ट इक्वेशन झालं, डायरेक्ट इक्वेशन. आता पुढच्या दोन्ही व्हॅल्यूज कशा, x प्लस वाय लेस दॅन ऑर इक्वल्स टू 5. तिसरं x प्लस वाय इज इक्वल्स टू 5. आपल्या आता सेम कंडिशननुसार पॉईंट फाइंड आउट करा. म्हणजे पहिला पॉईंट आपण y इज इक्वल्स टू 0 लिहितो, नंतर x इज इक्वल्स टू 0 लिहितो. बरोबर. इक्वेशन काढणार, y 0 पुट केला म्हणजे x इज इक्वल्स टू 5 आलं. म्हणजे पॉईंट ए आला आपला 5,0. परत x इज इक्वल्स टू 0 पुट करा म्हणजे y इज इक्वल्स टू 5 आलं. पॉईंट बी आला 0,5. आणि आपणाला त्याच्यासोबतच इथं नॉन निगेटिव्ह रिस्ट्रिक्शन दिलेले आहेत. 0 इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू एक्स म्हणजे एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 4 होतं. इनइक्विलिटी चेंज झाली की इक्वेशन त्याचं चेंज होतं. पुढचं काय, 2x प्लस वाय इज इक्वल्स टू 4 आहे. म्हणजे परत एक वेळेस y 0 आणि x 0. y 0 पुट केला म्हणजे 2x इज इक्वल्स टू 4 आलं. x इज इक्वल्स टू 4/2 म्हणजे x इज इक्वल्स टू 2. पॉईंट C 2,0 आणि त्याच्या पुढचं x 0 केला तर y इज इक्वल्स टू 4 म्हणजे पॉईंट D झाला 0,4. पॉईंट D काय झाला तर 0,4 झाला. बरोबर. आता याचा ग्राफ तुम्हाला ड्रॉ करायचा. म्हणजे आपण x ॲक्सिस आणि y ॲक्सिस ड्रॉ करतो. कोऑर्डिनेट्स 5 पर्यंतच आहेत. हायेस्ट 1, 2, 3, 4 अँड 5. 1, 2, 3, 4 अँड 5. आता पॉईंट दाखवा. फर्स्ट पॉईंट, पहिली लाईन x इज इक्वल्स टू 3 इज द इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू y ॲक्सिस. बरोबर आहे. म्हणजे x इज इक्वल्स टू 3 एकच व्हॅल्यूज आहे. डायरेक्ट तुम्हाला लिहिता येतं x इज इक्वल्स टू 3 पॅरलल आहे y ॲक्सिसला. दुसरी y इज इक्वल्स टू 3 अगेन दिस इज लाईन पॅरलल टू x ॲक्सिस. x ॲक्सिसला ती लाईन कशी आहे, पॅरलल आहे. परत पहिला पॉईंट ये 5,0. बरोबर. दुसरा पॉईंट बी 0,5. परत हे दोन पॉईंट्स जोडा. इक्वेशन काय लिहिणार,
एक्स प्लस पाय वाय लेस दॅन ऑर इक्वल्स टू 5. पुढचं पॉईंट सी दिला आहे आपल्याला 2,0 आणि पॉईंट डी दिलेला आहे आपल्याला 0,4. म्हणजे परत एक वेळेस हे दोन पॉईंट्स आपल्याला जोडायचे. याचं इक्वेशन काय 2x प्लस वाय ग्रेटर ऑर इक्वल्स टू 4. आता या सर्व लाईनचा मला कॉमन पोर्शन लिहायचं. पहिलं बघा काय लेस दॅन परत लेस दॅन आणि परत लेस दॅन. म्हणजे पहिली लाईन ही लाईन कशी आहे लेस दॅनची, म्हणजे या साईडला आपण लाईन ड्रॉ केली. दुसरी लाईन कोणची आपली वाय अगेन लेस दॅन आहे, अगेन लेस दॅन. या पद्धतीनं लाईन्स आपण ड्रॉ केली. पुढचं एक्स प्लस वाय लेस दॅन 5 म्हणजे एक्स प्लस वाय लेस दॅन 5 म्हणजे ही लाईन परत आपल्याला लेस दॅन आपल्याला ड्रॉ करता येईल. आणि पुढचं 2x प्लस वाय ग्रेटर दॅन 4 ग्रेटर दॅन 4 म्हणजे ही लाईन्स आपल्याला या पद्धतीनं ड्रॉ करता येईल. म्हणजे आपला कॉमन पोर्शन कोणता आला दिस इज द रिक्वायर्ड कॉमन पोर्शन. आणि फक्त आपण काय लिहितो इथं इंटरसेक्शन दिले PQR. इंटरसेक्शन असतील तर त्यांना नावं द्या PQRST. जेवढे इंटरसेक्शन येतील तेवढ्या इंटरसेक्शनला त्याचे नावं द्यायची. सोल्युशन कसं लिहिणार द शेडेड पोर्शन is a solution of given inequations. आणि त्याचा फिजिबल सोल्युशन तुम्हाला लिहायचं आहे. द फिजिबल सोल्युशन इज कसा कुठून लिहिल्या इथं पॉईंट दिला आहे का आपण PQR इथं यस दिल्या. पॉईंट कोणता होईल CSPQRC CSPQRC म्हणजे जिथून सुरुवात झालं तिथं शेवट. अशा पद्धतीनं आपल्याला याचा कॉमन पोर्शन फाइंड आउट केला आपण. आणि ते कॉमन पोर्शन म्हणजेच काय तर फिजिबल सोल्युशन आहे. म्हणजे दिलेले जे काही कन्स्टेंट्स आहेत ते कन्स्टेंट्स काय करतात ह्या दिलेल्या इक्वेशनला सॅटिस्फाय करतात. म्हणजेच व्हॅल्यूज ऑफ एक्स आणि व्हॅल्यूज ऑफ वाय आपल्याला दिलेला आहे नॉन निगेटिव्ह रिस्ट्रिक्शन्स. म्हणून आपण याचा हा कॉमन पोर्शन अशा पद्धतीनं दाखवलेला आहे. पहिले दोन्ही एक्झाम्पल्स तुम्हाला डायरेक्ट दिलेले होते. चौथ्या एक्झाम्पल्समध्ये एकूण 3 इक्वेशन दिलेले होते, त्याच्यानुसार आपण ग्राफ काढला. या एक्झाम्पल्समध्ये सुद्धा आपल्याला एकूण 4 एक्झाम्पल्स म्हणजे 4 लाईन्स दिलेल्या होत्या. 4 लाईन्ससुद्धा आपण ड्रॉ केल्या आणि त्याचा कॉमन पोर्शनसुद्धा आपण इथं ड्रॉ केलेला आहे. आता एक फक्त शेवटचं म्हणजे 6वं एक्झाम्पल्स घेऊ. 7वं आणि 8वं एक्झाम्पल्स तुम्हाला सॉल्व करायचं आहे. ते एक्झाम्पल्स परीक्षेमध्ये आपल्याला सिलेबसला नाहीत तरी त्याला काही कंडिशन्स दिलेले आहेत, त्याचे काही डेफिनेशन्स आहेत. पुढची एक एक्झरसाईज 7.3 ती पूर्ण सिलेबसमधून आपल्याला कॅन्सल केलेली आहे. आणि ते 7वं आणि 8वं एक्झाम्पल्स त्या एक्झरसाईजनुसार आहे. तरी त्या पुढच्या एक्झरसाईजमधले मी 2 एक्झाम्पल्स घेणार आहे सिलेबस जरी नसेल तरीसुद्धा. आणि 7वं आणि 8वं एक्झाम्पल्स त्याच मेथडनं आहे तसं आपल्याला तिथं सॉल्व करता येणार आहे. आता एक शेवटचं एक्झाम्पल्स फक्त म्हणजे एक्झाम्पल्स नंबर 6. मग काय दिलेलं एक्झाम्पल्स बघा लास्ट. x - 2y लेस दॅन ऑर इक्वल्स टू 2. x - y लेस दॅन ऑर इक्वल्स टू 2y लेस दॅन ऑर इक्वल्स टू 2. x प्लस y ग्रेटर ऑर इक्वल्स टू 3. -2x प्लस y लेस दॅन ऑर इक्वल्स टू 4. x is greater than and y is greater than or equals to 0.
आता परत एक वेळेस आपल्याला एकूण 3 एक्झाम्पल दिलेले आहेत, 3 क्वेश्चन आहेत, 6 पॉईंट अगोदर फाइंड आउट करा आणि परत ग्राफ त्याचा ड्रॉ करा. म्हणजे याचा कॉमन पोर्शन जे काही येईल तो कॉमन पोर्शन म्हणजेच आपलं फिजिबल सोल्युशन बाय युजिंग ग्राफ असं आपल्याला सांगता येतं. तर आता पहिलं इक्वेशन x - 2y = 2 याचं सोल्युशन. पहिली किंमत y = 0, दुसरी किंमत x = 0. कंपल्सरी सेम मेथड. y 0 पुट केला म्हणजे x = डायरेक्ट काय आलं 2. पॉईंट ए काय झाला 2,0. परत x 0 करा -2y = 2 आहे म्हणजे y = 2/-2 y आला -1. पॉईंट बी येतो 0 -1. प्रत्येक एक्झाम्पल्समध्ये हेच आपण करतोय त्यामुळं लक्षात ठेवा x + y = 3. परत सेम y = 0, x = 0. सिम्प्लिफाय करा व्यवस्थित तर तुमचे व्हॅल्यूज येणार आहेत. पहिला y 0 केला तर x = 3 आलं डायरेक्ट. पॉईंट सी झाला 3,0. परत x 0 करा म्हणजे y = 3 आलं. पॉईंट डी आला 0,3. आणखीन एक शेवटचं इक्वेशन आहे -2x + y = 4. परत y 0 घेतला तर आपण -2x = 4 झालं. x = 4/-2 आहे म्हणजे याची व्हॅल्यूज काय होईल -2. डी झाल्यानंतर पॉईंट ई घ्या -2,0. परत x = 0 घ्या, हा 0 तर डायरेक्ट y = 4 होईल म्हणजे पॉईंट एफ 0,4 झाला. बरोबर. आता आपण पॉईंट फाइंड आउट केले. आता लाईन्स म्हणजे x ॲक्सिस आणि y ॲक्सिस, x ॲक्सिस आणि y ॲक्सिस. व्हॅल्यूज कशा दिलेल्या आहेत बघा. एक व्हॅल्यूज आपल्याला इथं y ची मायनसला जाते आणि व्हॅल्यूज ऑफ x सुद्धा -2 आहे म्हणजे या साईडला पण आपल्याला घ्यायचं आहे. -1 -2 इथं -1 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6. पॉईंट ड्रॉ करा. आता पहिला पॉईंट 2 ए पॉईंट 2,0 आहे. पॉईंट बी हा पॉईंट बी 0 -1 दिला आहे. हे दोन्ही पॉईंट्स काय करायचे जोडायचे. इक्वेशन काय x - 2y ≤ 2 आहे. पुढच्या दोन्ही व्हॅल्यूज आपल्याला 3 दिलेले आहेत म्हणजे पॉईंट सी 3,0, पॉईंट डी 0,3. परत हे दोन लाईन्स आपल्याला काय करायचे आहेत जोडायचे आहेत. बरोबर. परत पॉईंट ई -2,0 आहे म्हणजे हा ई पॉईंट -2,0 4,0 आहे. ई पॉईंट 0,4. परत ह्या दोन लाईन्स काय करायच्या आपल्याला जोडायचे. या लाईनचं इक्वेशन सुद्धा तुम्ही लिहा -2x + y ≤ 4. ह्या लाईनचं इक्वेशन पहिले आपण लिहिले x - 2y ≤ 2. आता आपण पॉईंट दाखवले. पॉईंटच्या नंतर आपण काय करतो इनइक्वेशन्स. इनइक्वलिटी आपली कशी आहे ती व्हॅल्यूज बघा. पहिली व्हॅल्यूज लेस दॅन आहे म्हणजे x - 2y इज लेस दॅन. लेस दॅन म्हटल्यानंतर आपण कोणत्या साईडला लाईन्स ड्रॉ करतोय ओरिजिन म्हटल्यानंतर या साईडला होईल. पुढं बघा ह्या तिन्ही लाईनचा आपल्याला कॉमन पोर्शन घ्यायचा आहे. तो कॉमन पोर्शन बघायचा अगोदर. x + y ≥ 2 आहे. x + y ≥ 3 म्हणजे 3 3 ही लाईन वेगळी आहे. x + y ≥ 3 आहे म्हणजे हे पोर्शन या साईडला जाईल. हा पोर्शन या साईडला
एक्स मायनस 2y लेस दॅन म्हटलं आहे तर या साईडला आणि परत लेस दॅन म्हटलं आहे ही लाईन परत लेस दॅन म्हणजे या साईडला म्हणजे कॉमन पोर्शन आपला हा येतो शेडेड पोर्शन. म्हणजे सोल्युशन तुम्ही काय लिहिणार देअरफॉर द शेडेड पोर्शन इज ए solution of given inequations. याचा फिजिबल सोल्युशन इज फक्त आता कॉमन पोर्शन लिहायचं आहे. कॉमन पोर्शन इथं पॉईंट दिला आहे का इंटरसेक्शनला नाही. पी लिहा पी परत हा पॉईंट बी आणि परत हा पॉईंट डी आणि ई आहे. डी आणि ई पुढं आपल्याला दिसतंय का या साईडला पॉईंट दिसतात का नाही. तर 3च पॉईंट आपले फिजिबल सोल्युशन म्हणून आपल्याला लिहिता येतील. येते लक्षात. प्रत्येक वेळेस आपण काय केलं फक्त दिलेलं एक्झाम्पल्स एक पॉईंट दिला एक लाईन इक्वेशनचं दिलं तर y इज इक्वल्स टू 0 x इज इक्वल्स टू 0 घ्या. पॉईंट ए फाइंड आउट करा पॉईंट बी फाइंड आउट करा. त्याच पद्धतीनं तुम्हाला प्रत्येक एक्झाम्पल्समध्ये त्याच पद्धतीनं पॉईंट फाइंड आउट करायचं आहे. आलेले पॉईंट्स परत आपल्याला ग्राफवरती ड्रॉ करायचं आहे आणि ग्राफवरनं त्याचा शेडेड पोर्शन म्हणजे आपलं सोल्युशन आहे आणि त्याच्यावरून त्याचा जर फिजिबल सोल्युशन तुम्हाला लिहायचा म्हटला तर या पद्धतीनं आपल्याला त्याचं फिजिबल सोल्युशन लिहिता येतं. अशी आपली ही दुसरी एक्झरसाईज आहे. याच्यातले फक्त क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 7 आणि 8 राहिलेले आहेत ते तुम्ही सॉल्व करायचे आहेत. सिलेबसमध्ये आपल्या नाहीत. तरी एक्झरसाईज 7.3 सुद्धा आपल्या सिलेबसमध्ये नाही तरी त्याच्यावरनं काही आपल्याला डेफिनेशन दिलेले आहेत आणि त्याचे काही रूल्स दिलेले आहेत. ते रूल्स आणि डेफिनेशन आणि त्याच्यावरनं एक्झाम्पल्स कसं सॉल्व करायचं ते क्वेश्चन नंबर 7 आणि 8 आणि एक्झरसाईज 7.3 मधले 9 एक्झाम्पल्स दिलेले आहेत. ते सर्व एक्झाम्पल्स आपल्या सिलेबसमधून डिलीट केलेले आहेत. तरीसुद्धा बाय मेथड म्हणून आपण ते 2 एक्झाम्पल्स दिलेल्या डेफिनेशन्स वर्किंग रूल्स आणि त्याच्यावरनं एक्झाम्पल्स कसं सॉल्व करायचं त्याच्यावरनं 2 कंडिशन असतात एक मॅक्झिमाइज आणि एक मिनिमाइज ते आपण पुढच्या लेक्चर्समध्ये पाहू. आता आपण इथं थांबू. थँक्यू.